नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण गणित भाग 1 इयत्ता 10वी यामधील प्रॅक्टिस सेट 3.4 यामधील काही उदाहरणं पाहतोय। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण आपण यातली काही उदाहरणं सोडवलेली आहेत। ती उदाहरणं आपण जर पाहिली नसतील तर या डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओची लिंक देतोय, ती तुम्ही पाहून घ्या। आपल्याला हा सलग असे एक सिरीज तयार होते, अभ्यास करायला आपल्याला बरं पडणार आहे। ती उदाहरणं तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत। आज आपण प्रॅक्टिस सेट 3.4 मधील दुसरं उदाहरण आहे। मी वाचतो, तुम्हाला स्क्रीनवर दिसेल। अ मॅन borrows ₹8,000 and agrees to repay with a total interest of ₹1,360 in 12 monthly installments, each installment being less than the preceding one by ₹40. Find the amount of first and last installment. परत एकदा तुम्ही हे उदाहरण वाचून घ्या। याचा मराठीमध्ये अर्थ आहे, एका व्यक्तीने 8,000 रुपये उसने घेतले असतील, बँकेतून घेतले असतील, पतसंस्थेकडून घेतले असतील, तर ते उसने 8,000 रुपये घेतलेले आहेत आणि त्याने कबूल केलेला आहे की तो 12 महिन्यामध्ये 12 इन्स्टॉलमेंट मध्ये तो परत करणार आहे। पण या मुदतीत त्याच्याकडून इंटरेस्ट घेतला जाणार आहे। तो इंटरेस्ट आहे 1,360 रुपये, 1,360। म्हणजे तो टोटल किती रुपये परत करणार आहे, रिपेड करणार आहे, तर 8,000 घेतलेले आणि त्याच्यावरचं व्याज इंटरेस्ट 1,360। आणि म्हणून मग आपण आन्सर अ पर्सन रिपेड अमाउंट इज इक्वल टू 8,000 रुपये घेतलेले उसने असतील, बँकेतून असतील, आणि त्याच्यावर त्याने काय केलेलं आहे, व्याज दिलेलं आहे 12 इन्स्टॉलमेंट मध्ये, म्हणजे वर्षभराचं व्याज आलेलं आहे त्याचं। तर ते किती आलेलं आहे, 9,360 रुपये त्याने काय केलेलं आहे, परत दिलेले आहेत। आता एक एक यातली माहिती। आता त्याने काय केलेलं आहे, नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट अँड देअरफॉर number of installments म्हणजे n is equal to 12, 12 हप्ते केले म्हणजे n ची किंमत आली 12, and therefore Sn is equal to S12 is equal to 9,360 S12। आणि आता each installment less than preceding installments by ₹40। याचा मराठीमध्ये अर्थ आहे की पहिल्या हप्त्यापेक्षा दुसरा हप्ता हा 40 रुपये कमी असणार आहे। and therefore common difference D is equal to -40 घ्यायचा आहे। कॉमन डिफरन्स प्रत्येक हप्त्यामधला किती असणार आहे, 40 असणार आहे, समान आहे, आणि तो मायनस घ्यायचा कारण का कमी आहे, पहिल्या हप्त्यापेक्षा कमी। फॉर एक्झाम्पल हा पहिला हप्ता असेल तर दुसरा किती असेल, 60 असेल, 40 न कमी, तिसरा किती असेल, 20 असेल, 40 न कमी। मग 60 मधून जर 100 वजा केले तर वजा 40 येणार, 20 मधून जर 60 वजा केले तर वजा 40 येणार, आणि म्हणून वजा 40 इथं डी ची किंमत आपण घ्यायची आहे, हे लक्षात ठेवा। आता त्यानंतर हे सगळं आपल्याला समजल्यामुळे therefore this is an AP, this is an AP म्हणजे हे जे सगळं माहिती दिलेली आहे ती अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये बसते, त्या नियमात बसते, आणि म्हणून हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे। therefore Sn is equal to n upon 2a plus n minus 1 into d। Sn म्हणजे S12 is equal to 12 upon 2a plus 12 minus 1 into -40। S12 किती आहे तर 9,360, 9,360 is equal to 6, 2a plus 11 चौक 44 म्हणजे -440 आला इथं। and therefore हे 6 इकडे भागिले घेतलं तर 9,360 भागिले 6 बरोबर 2a अधिक
वजा 440 and therefore 6 1 6 6 1 6 6 35 6 6 36 म्हणजे 1560 बरोबर 2a मायनस. आता हे मायनस इकडे आलं तर काय होईल 1560 प्लस 440 बरोबर 2a म्हणजे इथं आला 2000 बरोबर 2a and a is equal to 1000. बरोबर आहे का? इथं जर तुम्ही केलं तर 2000 भागिले 2 बरोबर a येतोय आणि मग याचा भाग लावून आपल्याला 1000 मिळेल. नेक्स्ट tn is equal to, आता आपण काय करायचं आहे लास्ट इन्स्टॉलमेंट tn is equal to, tn is the last installment आणि मग म्हणून आपण काय करायचं आहे t12 is equal to a plus n minus 1 into d. t12 is equal to a 1000 plus 12 minus 1 into minus 40 is equal to 1000 वजा 440 बरोबर 560. आणि हे आलं शेवटचं इन्स्टॉलमेंट आणि ए म्हणजे काय फर्स्ट टर्म फर्स्ट इन्स्टॉलमेंट and therefore इथं लिहूया फर्स्ट इन्स्टॉलमेंट A is equal to ₹1000. Last installment TN is equal to 560 रुपीज. एकदम सोपं उदाहरण आहे. फक्त दिलेली माहिती आपण काय करायची अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये बसवायची आहे आणि ते जे काही दोन सूत्र आहेत SN is equal to and TN is equal to या सूत्रांचा वापर करून आपण हे उदाहरण सोडवायचं आहे. समजलं असेल तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्या. परत आपल्याला दुसरं उदाहरण घ्यायचं आहे लगेच. चौथा प्रश्न आहे देयर इज एन ऑडिटोरियम विथ 27 rows of seats. There are 20 seats in the first row, 22 seats in second row, 24 seats in the third row and so on. Find the number of seats in 15th row and also find how many total seats are there in the auditorium. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल प्रश्न हा मराठीमध्ये अर्थ असा आहे की एका सभागृहामध्ये 27 ओळी आहेत कशाच्या खुर्च्यांच्या. 27च्या ओळीमध्ये खुर्च्या मांडून ठेवलेल्या आहेत. पहिल्या ओळीमध्ये 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या ओळीमध्ये 22 आहेत, तिसऱ्यामध्ये 24 आहेत. असं करत 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 ते काय केलेले आहेत 27 ओळी मांडलेल्या आहेत. आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे 15व्या ओळीमध्ये किती खुर्च्या असतील हा पहिला प्रश्न आणि त्या ऑडिटोरियम मध्ये टोटल किती खुर्च्या ठेवलेल्या असतील हा दुसरा प्रश्न आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन उपप्रश्न आहेत ते सोडवायचे. एकदम सोपं उदाहरण आहे. अशा प्रकारची उदाहरणं दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेला विचारली जातात. पण उगीच आपलं शाब्दिक उदाहरण आहे म्हणून आपण काय करतोय सोडून देतोय. दुसरं एखादं अवघड उदाहरण असतं ते सोडवायच्या नादात लागतोय आणि सगळं चुकून जातं मार्क्स जातात. यामध्ये आपल्याला काय केलेलं आहे बघा जी दिलेली माहिती आहे ती पहिल्यांदा आपण काय करायचे लिहून घ्यायची आहे. म्हणजे काय माहिती दिलेली आहे तर 20 seats in first row of that ऑडिटोरियम. त्या ऑडिटोरियम मध्ये पहिल्या ओळीमध्ये किती आहेत 20 आहेत. 22 seats in second row of that auditorium. 24 seats third row of that auditorium and so on. म्हणजे पहिल्यामध्ये 20 दुसऱ्यामध्ये 22. मी जर इथं एक सिक्वेन्स लिहित गेलो तर काय होईल बघा पहिल्या ओळीमध्ये 20 दुसऱ्यामध्ये 22 तिसऱ्यामध्ये 24 चौथ्यामध्ये किती असतील हो तर तुम्ही लगेच म्हणणार काय 26. म्हणजे आपल्या हे लक्षात आलेलं आहे की 2-2च्या गॅपनं फरकानं ही खुर्ची काय केली आहे ओळ जी आहे ती खुर्चीची वाढत गेलेली आहे.
आता यामध्ये आपल्याला अजून काय दिलेलं आहे बघा बरं, तर द नंबर ऑफ सीट्स इन्क्रीजिंग बाय, बरोबर आहे का? याच्यावरून आपण लिहू शकतो द नंबर ऑफ सीट्स इन्क्रीजिंग बाय 2, बरोबर, म्हणजे 2 न वाढत गेले आणि देअरफॉर कॉमन डिफरन्स d इज इक्वल टू 2, बरोबर आहे. आपल्याला अजून एक माहिती झालेली आहे a इज इक्वल टू 20, म्हणजे पहिल्या रांगेत इथं वाटलं तर असं म्हणूया आपण फर्स्ट रो a इज इक्वल टू 20, d इज इक्वल टू 2. आता हे एवढं माहित झाल्यानंतर and therefore this is an AP असं म्हणू शकतो की नाही आपण, म्हणजे हे सगळं आपल्याला माहिती झालं, आपल्या लक्षात आलेलं आहे की ही जी माहिती दिलेली आहे ही एका अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये बसते किंवा अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. then we find 15, we find number of seats of 15th row म्हणजे 15व्या ओळीतील खुर्च्यांची संख्या आपल्याला काढायची आहे. and therefore Tn is equal to a plus n minus 1 into d. T15 is equal to a ची किंमत आहे 20, n 15 वजा 1 गुणिले 2. therefore T15 is equal to 20 plus 15 वजा 1 14, 14 दुनी 28, म्हणजे किती आलं हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा, एका मिनिटामध्ये आपण काढलेलं आहे. 15व्या ओळीमध्ये 48 खुर्च्या असतील, 15व्या ओळीमध्ये 48 खुर्च्या असतील. आता यामध्ये परत आपल्याला काय विचारलंय, टोटल रोज दिलेलं आहे आपल्याला, काय आहे बघा, टोटल रोज ऑफ सीट्स इज इक्वल टू 27, म्हणजे अशा 27 ओळी आहेत. म्हणजे आपल्याला काय काढावं लागेल, तर we find S27, म्हणजे प्रत्येक ओळीतल्या खुर्च्यांची बेरीज करायची आहे. आणि अशा किती ओळी आहेत, तर अशा 27 ओळी आहेत. म्हणून we find S27, मी इथं लिहितो S27 इज इक्वल टू n अपॉन 2a प्लस n मायनस 1 इंटू d. S27 इज इक्वल टू n. आता n किती आहे, आपण इथं लिहिलाय का बरोबर, n 27 आहे, 27 ओळी आहेत, लिहिलेलं नाही पण इथूनच घेऊया. आता 27 अपॉन 2, 27 अपॉन 2 इंटू a कुठं आहे, a आहे 20 प्लस 27 मायनस 1 इंटू d. d ची किंमत आहे, ओके. आणि मग आता 27/2 2 गुणिले 20, 20 दुनी 40 अधिक 27 म्हणजे 26 दुनी 52, 27 वजा 1 26 आणि 26 गुणिले 2 52, म्हणजे 27/2 प्लस 92 गुणिले 92. बे के बे चौक 8 बे 12, 27 गुणिले 46 बरोबर 27 गुणिले 46 चा जर तुम्ही गुणाकार केला तर 1000. 27 गुणिले 46, सॉरी 27 गुणिले 46 चा जर तुम्ही गुणाकार केला तर 1242 मिळतात. S27 म्हणजे आपल्याला इथं उत्तर लिहिलं पाहिजे 48 seats in 15th row. आणि दुसरा आहे टोटल नंबर ऑफ सीट्स इज इक्वल टू 1242. असं याचं उत्तर आहे.
15व्या ओळीमध्ये 48 खुर्च्या असतील आणि टोटल त्या ऑडिटोरियम मध्ये सभागृहामध्ये 1242 खुर्च्या असतील. मित्रांनो, उदाहरणं मोठी आहेत, थोडीशी गडबड होत असणार आहे. तुम्हाला पहिल्या प्रयत्नात उदाहरण समजेलच असं नाही, म्हणून लगेच व्हिडिओ बघायचा बंद करायचं किंवा राहू दे तिकडे म्हणून सोडून द्यायचं नाही. कारण का, ही उदाहरणं पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावी लागतील आणि त्यानंतर ती काय करायला लागतील, वहीमध्ये लिहून घ्यावी लागतील. एक वेळा, दोन वेळा, तीन वेळेला जर तुम्ही असा सराव केला, व्हिडिओ पाहिला, उदाहरण सोडवलं, व्हिडिओ पाहिला, उदाहरण पाहिलं, तर मग तुम्हाला ही अशी उदाहरणं समजणार आहेत. पहिल्याच प्रयत्नात समजलीच पाहिजेत अशी अपेक्षा करू नका. कारण का, ही उदाहरणं थोडीशी शाब्दिक उदाहरणं आहेत. शब्दांमध्ये जी माहिती दिलेली असते ती त्या माहितीचं रूपांतर आपल्याला आपल्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये करावं लागतं आणि त्यानंतर मग अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये एन असेल, डी असेल, टी एन असेल, एस एन असेल, ही सर्व सूत्र यामध्ये वापरून हे उदाहरण सोडवावं लागतं. धन्यवाद.